नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 113. भाग 113. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला. त्या संदर्भात महाराज म्हणाले की तुमचे मानसशास्त्राविषयी विचारणे किंवा शरीरातील पेशींचा अभ्यास, मेंदूच्या पेशींचा अभ्यास याविषयी मला काहीही माहीत नाही. येथे माझे ज्ञान फारच तुटपुंज आहे, पण मी असणेपणाने शुद्ध असणेपण आहे एवढेच मला तीव्रतेने माहीत आहे. पण मी असणेपणाने शुद्ध असणेपणच आहे हे एवढेच मला तीव्रतेने माहीत आहे. इथे मला हा शब्दही अयोग्य आहे. शुद्ध असणेपण शुद्ध असणेपणाच्याच ठिकाणी आहे हे शुद्ध असणेपणालाच माहीत इतकेच काय ते आहे. तुमच्या ठिकाणी तेच आहे हे पण मला पक्के माहीत आहे. या बाबतीत आपण दोघेही सारखेच आहोत. म्हणजेच काय, तुम्ही शुद्ध असणेपणा आहात या म्हणण्याचा इतकाच साधा अर्थ आहे की मी किंवा माझे म्हणून ज्या ओळखीने तुम्ही स्वतःला चुकीच्या पद्धतीने जे ओळखता ती तुमची खरी ओळख नाही. मी किंवा माझे म्हणून ज्या ओळखीने तुम्ही स्वतःला चुकीच्या पद्धतीने जे ओळखता ती तुमची खरी ओळख नाही. ते तुमचे सत्य स्वरूप नाही. हे खरे की खोटे हे मात्र तुम्हालाच शोधावे लागेल. हे मात्र तुम्हालाच तपासावे लागेल. खरे म्हणजे इतक्या मोजक्या शब्दात सर्व श्री निसर्गदत्त महाराजांचे सांगणे संपले आहे. खरं म्हणजे इतक्याच मोजक्या शब्दात निसर्गदत्त महाराजांना जे काही सांगायचे आहे ते सांगणे संपले आहे. आता न काही वाचायची जरुरी आहे न काही ऐकण्याची जरुरी आहे. आपण आहोत हे सदैव आपण काय नाही आहोत व काय आहोत या दोघांच्या अगोदरचेच आहे. आपण आहोत हे सदैव आपण काय नाही आहोत आणि काय आहोत या दोघांच्या अगोदरचेच आहे. या आपण आहोत या ज्ञानाविषयी कुणीच शंका घेऊ शकत नाही. आपण आहोत या ज्ञानाविषयी कुणीच शंका घेऊ शकत नाही. याला पुराव्याची जरूरत नाही किंवा कोणते शास्त्र ग्रंथ वाचून आपण आहोत हे ज्ञान मिळवले नाही. या बाबतीत जर तुम्ही शंका घेतली तर शंका घेण्याच्या अगोदर आपण आहोत म्हणूनच तर तुम्ही शंका घेणे तुम्हाला शक्य झाले आहे हेच अगोदर सिद्ध होते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, या तपासाकरता या शोधाकरता दोन मार्ग आहेत. या तपासाकरता या शोधाकरता दोन मार्ग आहेत. एक आंतरिक आणि दुसरा बाह्य. एक आंतरिक आणि दुसरा बाह्य. आंतरिक मार्गात तुम्हाला सर्वस्वी स्वप्रयत्नावरच अवलंबून राहणे आवश्यक असते. आंतरिक मार्गात तुम्हाला सर्वस्वी स्वप्रयत्नावरच विसंबून राहणे आवश्यक असते. अंतप्रज्ञेवर विसंबून राहून आतून ज्या प्रेरणा येतील तसा आतून प्रकाश मिळेल तसे तसे पुढे जात राहणे यात असते. आणि बाह्य मार्गात अशा सद्गुरूला शरण जाणे असते की ज्याने आपले स्वतःचे स्वरूप हे खात्रीपूर्वक जाणले असते आणि म्हणूनच तुमचेही स्वरूप तो खात्रीपूर्वक तसेच आहे हे जाणतो. दोन्ही बाबतीत वैयक्तिक आशा आकांक्षा भय इत्यादींना तिलांजन देणे हे आवश्यक आहे. बाह्य मार्गात ते तू आहेस या सद्गुरु वचनाला तुम्हाला चिटकून राहणे आवश्यक आहे. बाह्य मार्गात ते तू आहेस या सद्गुरु वचनाला तुम्हाला चिटकून राहणे आवश्यक आहे.
आंतरिक मार्गात स्वप्रयत्नाचा भाग असतो, पण बाह्य मार्गात सद्गुरु मुखातून श्रवणाऱ्या ज्ञान भक्ती प्रवाहात तुम्ही राहता आणि आंतरिक मार्गात मात्र आतल्या दिव्याच्या प्रकाशातच तुम्हाला पुढे पुढे जाणे भाग आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मोजक्या लोकांना श्रेष्ठ सद्गुरू भेटतात. मोजक्या लोकांना श्रेष्ठ सद्गुरू भेटतात. ते निमित्त मग कशाचेही असू शकते. हाडामासाचे भेटतात असे नाही, पण बहुतेक बुद्धिप्रामाण्यावर विवेक वैराग्याच्या बळावर खडतर मार्गच त्यांना आक्रमावा लागतो. तुम्ही जरी एकदाच किंवा फक्त एकदाच सत्य काय आहे, अर्थात आपल्या स्वतःच्या बाबतीत सत्य काय आहे, इतर सत्याविषयी आपल्याला काही माहित नाही व आपल्याला त्या सत्याला जाणण्याची इच्छा पण नाही, तर माझ्या बाबतीत माझे सत्य काय आहे ते मी जाणून घेणारच असा ठाम निश्चय झाला की निसर्गदत्त महाराज म्हणतात, हा निश्चयच तुमचे भावी आयुष्य प्रभावित करेल. हा निश्चयच तुम्ही आजपर्यंत उराशी बाळगलेल्या मनाच्या सवयी, देहाच्या सवयी, भय, आशा, ईर्ष्या, लोभ, भावी निरर्थक योजना, तथाकथित बेत यांना संपूर्ण ढवळून टाकेल आणि तुमच्या मग लक्षात येईल की असणेपणाचे सुख हे सदैव आहे. मग तुमच्या लक्षात येईल की असणेपणाचे सुख हे सदैव आहे. त्यात कुठेही आजारीपणा नाही. ते पदार्थ धर्मी पण नाही. पदार्थ नेहमी हे दोषधर्मी असतात. पदार्थ बिघडला की मी बिघडलो असे मानणारा, असे समजणारा हा मात्र आत्मज्ञानाच्या बाबतीत सदैव अज्ञानीच असतो. आपल्या असणेपणात काही नासेल असे मुळेच काही नाही. आपल्या असणेपणात काही बिघडेल असे काही नाही. ते शुद्ध, मळरहित म्हणजे निर्मळ आहे. देह, इंद्रिय, मनबुद्धी यांची बाधा त्याला मुळीच नाही. कारण त्याचे असणे, जाणणे हे सर्व केवळ आपल्याच शुद्ध असणेपणामुळेच आहे. त्यामुळे बाधा झाल्यासारखी फक्त वाटते, पण बाधा मात्र कधीच होत नाही. देह इंद्रियाशिवाय स्वप्नात मात्र सर्व व्यवहार आपोआप चालतो. स्वप्न संपून गाढ झोप लागली की जे काही राहते ते देहरहित असे एकले एकच असते. तेथे मग कसलेही स्फुरण नाही. ती शून्य अवस्था आहे असे म्हणाल तर तसे पण नाही. कारण झोपेतून उठल्यावर झोपेच्या सुखाची साक्ष कोण देतो? देहाला ठेवलेल्या नावाने हाक मारताच कोण ओ देतो? म्हणून जागृती, स्वप्न, गाढ झोप हे सर्व देहाश्रित आहेत, देहाला आहेत, आपल्याला नाही. तात्पर्य या तिन्ही अवस्थांचा साक्षी म्हणजे शून्य नाही. मग अशी शंका येते की सकाळी उठल्याबरोबर लगेच संसार कुठून येतो? हा सर्व संसार केवळ आठवणीतच असतो. हा सर्व संस्कार केवळ बुद्धीतच असतो. आणि आठवण गेली आणि बुद्धी पालटली म्हणजे जर बुद्धी शुद्ध झाली की सर्व संसार हा मिथ्या ठरतो. मग बंध कशामुळे आणि मोक्ष कशापासून अशी एक निरुत्तर स्थिती निर्माण होते. सर्व संसार तो आहे असे समजण्यात आहे. तो तुमच्याच आठवणीमुळे तयार झाला आहे. तुमच्याच म्हणण्याने तो अस्तित्वात आला आहे. अर्थात तुमच्या पुरता, आपापल्या पुरता. दुसऱ्याच्या म्हणण्याने तो तयार झाला आहे, तो त्याच्या करता. तुम्ही आहे म्हणता सोडा की संसार मोडलाच असे श्री सिद्धरामेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. तुम्ही आहे म्हणायचे सोडा की संसार मोडलाच असे श्री सिद्धरामेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. तुम्हीच तो वाढवला की वाढतो आणि मोडीत काढला की
मोडीत निघतो. झोपताना आपण कपडे काढून झोपतो आणि जागे झाले की परत हेच कपडे घालतो. तशी संसाराची काढघाल करता येते. ज्याला हे कळले व हे कळणे ज्यामुळे शक्य झाले ते आहे निरंतर जागतेपण. ते आहे निरंतर जागतेपण. इथे मात्र कुठलाही हेतू नाही. डोळ्यात वाढलेले पडळ काढून टाकले की सर्व दृश्य पदार्थ आणि सूर्य एकदमच दिसतात. पण डोळ्यात वाढलेले पडळ गेले पाहिजे अशी आंतरिक बेचैनीची तळमळ असेल तरच हे शक्य आहे. पक्ष्यांना जशी घराची ओढ असते, पक्ष्यांना जशी घरट्याची ओढ असते, असे म्हणतात की नवजात माशांना डोंगराळ प्रवाहातल्या आपल्या मूळच्या जन्मस्थानी जाण्याची प्रेरणा ओढून नेते. अशी तळमळ हवी. तळमळ आणून आणता येत नाही, हाच इथे सर्वात मोठा अडथळा आहे. तळमळ आणून आणता येत नाही, हाच इथे सर्वात मोठा अडथळा आहे. तळमळ असते, एकतर तळमळ असते किंवा तळमळ मुळीच नसते. हे मात्र या बाबतीतले एक अत्यंत कटू सत्य आहे. याकरता एकच मार्ग आहे की हे सर्व सध्या ऐकून ठेवणे. याकरता एकच मार्ग आहे की हे सर्व सध्या ऐकून ठेवणे. कधी ना कधी हे निश्चित कामात पडेल. इतकेच आता आपण सध्या करू शकतो. तेव्हा नुसते ऐकून काय होईल असे जर कोणी म्हणत असेल तर तुम्ही येणाऱ्या संधीला घरात येऊ न देता आपल्या हातानी नव्हे तर पायानी दरवाजा बंद करून घेतल्यासारखे होईल. ग्रंथ वाचनाच्या सुद्धा मर्यादा आहेत. वाचनानेच्या सुद्धा मर्यादा आहेत. वाचनाने मन समृद्ध होईल, पण तुम्ही तुम्ही म्हणून जे सध्या आहात ते तसेच राहाल. पण तुम्ही तुम्ही म्हणून जे सध्या आहात ते तसेच राहाल. सत्याच्या प्राप्तीत म्हणजे स्वरूप ज्ञानासोबत अन्य अजून कशाची प्राप्ती होईल ही हाव सोडा. सत्याच्या प्राप्तीत, स्वबोधाच्या प्राप्तीत म्हणजे स्वरूप ज्ञानाच्या सोबत अन्य अजून कशाची प्राप्ती होईल ही हाव सोडा, ही आशा सोडा, हा लोभ सोडा. लौकिक श्रेष्ठत्व वगैरे वगैरे यात फक्त असत्यापासून म्हणजे जे तुम्ही स्वतःला जे समजता त्यापासून निश्चित सुटका होईल. श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की या सत्यप्राप्तीमुळे इतरांना मला उपयोगी पडता यावे म्हणून काहीतरी शक्ती मात्र निश्चितच मिळेल. पण तुम्ही म्हणता फक्त असत्यापासून सुटकाच होईल इतकेच. यावर श्री महाराज म्हणाले, इतरांना उपयोगी पडणे ही कल्पना कितीही चांगली असली, इतरांना उपयोगी पडणे ही कल्पना कितीही चांगली असली तरी ती एक नुसती कोरडी कल्पनाच आहे. वास्तविक तुम्ही कुणालाच मदत करू शकत नाही. वास्तविक तुम्ही कुणालाच मदत करू शकत नाही, कारण अन्य असे काहीही नाही. कारण अन्य असे काहीही नाही. आपण केवळ कल्पनेनेच लोकांची सदाचरणी आणि असदाचरणी अशी व्यर्थ विभागणी केली आहे. आपण केवळ कल्पनेनेच लोकांची सदाचरणी किंवा असदाचरणी अशी व्यर्थ विभागणी केली आहे व सदाचरणी लोकांनी दुसऱ्या प्रकारच्या लोकांना मदत करावी अशा भ्रमाचा स्वीकार सुद्धा केला आहे. यामुळे आयत्या एकात्मतेचा भंग होतो इतकेच काय ते. यामुळे आयत्या एकात्मतेचा भंग होतो. सत्याची व्याख्या करण्याची तुमची इच्छाच तुम्हाला सत्यापासून पाय उतार करते. कारण कोणतेही शब्द सत्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. वर्णनच करायचे असेल तर ते तुम्हाला फक्त असत्याचेच करता येते. नेतीने हेच शक्य करून दाखविले आहे. याकरता फक्त असार काय हेच जाणणे मुख्य आहे.
यालाच विवेक म्हणतात. असार सांडण्याला जे धैर्य लागते त्या धैर्याला वैराग्य म्हणतात. अजून एक प्रश्न निसर्गदत्त महाराजांना विचारण्यात आला. प्रश्न असा, मला सत्याची प्राप्ती झाली, मला सत्याची प्राप्ती झाली हे मी कसे ओळखावे? त्यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही हे सत्य आहे, ते सत्य आहे असे अजिबात म्हणणार नाही, असे अजिबात म्हणणार नाही, तेव्हाच सत्याला तर त्याच्या असण्याबद्दल कधीच काही आग्रह नसतो. सत्याला तर त्याच्या असण्याबद्दल किंवा नसण्याबद्दल कधीच आग्रह नसतो. म्हणून असत्याला असत्य म्हणणे किंवा असत्याला असत्य म्हणून ओळखणे यामुळेच सत्य प्रतीत होईल. आणि नेमकी हीच गोष्ट श्री जे कृष्णमूर्ती नेहमी सांगत. टू सी ट्रूथ ॲज ए ट्रूथ, टू सी फॉल्स ॲज ए फॉल्स वगैरे. असो, जोपर्यंत असत्य हे ओळखता येत नाही तोपर्यंत सत्याचा शोध हा वृथा आहे. असत्य अमान्य केल्यामुळे सत्याचा मार्ग मोकळा होतो, सत्याचा मार्ग प्रशस्त होतो. सत्याची प्राप्तीच हवी असेल तर सर्व पूर्व संस्काराची बंधने एकदम झुगारून द्या. त्याचं निरर्थक ओळखा. प्रस्थापित ठराविक साच्यांच्या विचार प्रणाली आणि भावभावना यांचा त्याग करा. प्रस्थापित ठराविक साच्यांच्या विचार प्रणाली आणि भावभावना यांचा त्याग करा. यालाच कृष्णमूर्ती कंडिशनिंग असे म्हणतात किंवा डॉगमॅटिक थिंकिंग असे म्हणतात. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे ह्या कल्पना सोडा. नव्हे, मी मानव आहे हे पण सोडा. मी मानव आहे हे पण सोडा. जीवन सागर सगळ्यांनाच व्यापून आहे, नुसत्या मनुष्य प्राण्यांना नाही. म्हणून सर्व अहंकार सोडा. मी अमका तमका हे सोडा. चिंता सोडा स्वहिताची, मग ती भौतिक असो की आध्यात्मिक असो. काळजी करू नका स्वहिताची, मग ती भौतिक असो वा आध्यात्मिक असो. काळजी करू नका. काही मिळवायचेच हा विचारच सोडा. तुम्हाला खरे म्हणजे कशाचीच गरज नाही, तुम्हाला खरे म्हणजे कशाचीच गरज नाही. अजून एक प्रश्न, मी मानव नसेल तर अन्य काय असू शकेल बरे? मी मानव नसेल तर अन्य काय असू शकेल बरे? यावर श्री महाराज म्हणतात, ज्या योगे तुम्ही मी मानव आहे किंवा मी मानव नाही असे म्हणणे, ज्या योगे मी मानव आहे किंवा मी मानव नाही असे म्हणणे तुम्हाला ज्यामुळे शक्य झाले ते तुम्ही आहात. होय, मी आहे एवढेच इथे म्हणता येते. मी मानव आहे वगैरे म्हणता येत नाही. तर होय, मी आहे एवढेच म्हणता येते, तेच तुम्ही आहात. असत्यालाच सत्य म्हणून घट्ट पकडल्यामुळे सत्याचे आकलन मात्र दुर्मिळ झाले आहे. असत्यालाच सत्य म्हणून घट्ट पकडल्यामुळे सत्याचे आकलन दुर्मिळ झाले आहे. तुम्ही जसे निव्वळ आहात तसे असताना जितके सुखी आहात तितके सुख तुम्ही कुठल्याच अन्याच्या सहवासाने कधीही होणार नाही. इतके सुखी तुम्ही अन्याच्या कुठल्याच सहवासाने कधीच होणार नाही. खरे सुख आपल्या अशुद्ध असणेपणातच आहे, ज्यात व्यक्तित्व मुळीच नाही, इगोसेंट्रिक ऍक्टिव्हिटी मुळीच नाही. आता अधिक अनुभवाची सुद्धा गरज नाही. जेवढे अनुभव घेतले ते खूप झाले. रात्री गस्त घालणाऱ्या पहाऱ्या करायचे काम करूनही तुम्ही सुखी जीवन जगू शकता. आपल्यातच खोल बुडी मारून बसा. तुम्ही वस्तुतः मनुष्य प्राणी फक्त वरून आहात आणि आतून मात्र तुम्ही जाणीवेचे स्फुल्लिंग आहात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्ही जर मला विचारले तुम्ही कोण आहात तर मी म्हणेल मी मीच आहे, मीच आहे. स्वरूप ज्ञान प्राप्ती ही काही बाहेरून मिळवलेली एखादी गोष्ट नाही, मूळच्याच असलेल्या वस्तुस्थितीचे ते ज्ञान आहे.
मूळच्याच असलेल्या वस्तुस्थितीचे ते ज्ञान आहे. एकदा झाले की ते जाऊ शकत नाही. हे ज्ञान एकदा झाले की ते जाऊ शकत नाही. आणि जे येते ते गेलेच पाहिजे. जे नित्य आहे त्याचा येण्या जाण्याचा काहीच प्रश्नच येत नाही. एकदा एक विचित्र प्रश्न श्री निसर्गदत्त महाराजांना विचारण्यात आला. तो असा की समजा एखाद्या झटक्यात तुमचे शिर तलवारीने धडा वेगळे केले तर तुमची त्यावर प्रतिक्रिया काय असेल? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, काहीच नाही, फक्त धड आपले शिर गमावून बसेल, इतकेच. काय व्हायचे ते होईल. दोन व्यक्ती फोनवर बोलत असताना अचानक तार तुटेल. ज्या पदार्थातून आपले शुद्ध असणे पण डोकावते तो पदार्थ नाहीसा होईल. पण शुद्ध असणे पण जे माझ्या ठिकाणी जे मूळचेच आहे ते तसे जगातील सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अगदी या क्षणीही जसेच्या तसे आहे. कुणाचे वैयक्तिक असे न राहता ते सर्व दूर, ते सर्व काळी, सर्वात जसेच्या तसे त्याच्या शुद्ध असणेपणाने निरंतर आहेच, निरंतर राहीलच. एक पक्षी जरी तुम्ही मारला तरी सर्वच पक्षी तुम्ही मारू शकत नाही, असे श्री जे कृष्णमूर्ती यांनी द लास्ट टॉक या भारतातील त्यांनी दिलेल्या शेवटच्या प्रवचनात सांगितले आहे. म्हणजे जीवन म्हणून सर्वत्र सारखेच अग्रेसर होत राहील. अग्नी इंधनाला जाळतो. इंधन जळाले तरी अग्नी स्वतः कधीच जळत नाही. जळत नाही किंवा स्वतःला जाळत नाही. तो इतर इंधनात जसाच्या तसाच आहे. तसेच शुद्ध असणे पण इतर प्राणी मात्रात जसेच्या तसे आहे. हजारो देह आले आणि गेले पण त्यांचे शुद्ध असणे पण हे जसेच्या तसे आहे. त्याप्रमाणे माझ्यातून डोकावणारे शुद्ध असणे पण इतर प्राणी मात्रातून सदैव हे डोकावतच राहणार आहे. माझ्यातून ते डोकावणे बंद झाले इतकेच. याला काहीच अर्थ नाही, कारण ते आहेच. म्हणून केवळ आपल्या शुद्ध असणेपणातच राहा, त्यालाच चिटकून राहा. रिमेन विथ व्हॉट इज. तुमच्या निव्वळ म्हणजे शुद्ध असण्यातच राहा. याच्या उगमाचा शोध घ्या. मग तुमच्या लक्षात येईल की उगम आणि तुम्ही एकच आहात. आपल्याकरता हेच महत्वाचे आहे की ऐकलेल्या वचनांचे स्मरण ठेवा. इतकेच आपल्याकरता खूप आहे. असा जर ऐकलेल्या वाचलेल्या वचनाचे स्मरण ठेवले तर, किंवा हा निश्चय दृढ केला की काहीही झाले तरी शुद्ध असणेपणाला चिटकून राहणार, हा निश्चय तुम्हाला स्वबोधाच्या ठिकाणी घेऊन जाणार. शेवटी श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझे बोललेले शब्द हे एवढे महत्वाचे नाही. कुठल्याही साधनाचे एवढे महत्व नाही जेवढे तुमची स्वबोधाप्रती ओढ व कळकळ यांनाच महत्व आहे. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक